हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो लॉ सीईटीच्या 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये महासीईटी सेल कडून आलेलं जे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे तुमच्या रजिस्ट्रेशन विषयी ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुमची जी डेट आहे रजिस्ट्रेशनची ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामध्ये आपण 3 इयर लॉ सीईटीला प्रिपेअर करताना कुठले बुक्स रेफर करावे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 3 इयरसाठी आणि 5 इयरसाठी दोन्ही एक्झामसाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तर आमची जी रिसेंट बॅच होती ती 10 फेब्रुवारीला आम्ही सुरू केली होती आणि नेक्स्ट बॅच आम्ही 17 फेब्रुवारीला सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि या बॅचमध्ये एक्झामच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो आम्ही कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे आणि हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्या ॲपमध्ये रजिस्टर करून हा कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे तुमची फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये येणाऱ्या अडचणीवरती डिस्कशन करण्यासाठी ही बॅच सुरू राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि तुमचं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं टार्गेट आहे ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सुरुवात करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपण सीईटीच्या नोटिफिकेशन सेक्शनमध्ये खाली गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की इथे पहिलेच नोटिफिकेशन आहे M.Ed, M.Ped, LLB 3 इयर अँड B.Ed CET साठी. आणि या नोटिफिकेशनला आपण ओपन करून जर पाहिलं, इथे एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर CET 2025 असं त्यांनी सब्जेक्ट दिलेला आहे नोटीसचा. तर विथ रेफरन्स टू अबोव नोटिसेस, स्टेट CET सेल ऑफिस रिसिव्ड रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स रिगार्डिंग एक्सटेन्शन टू द फॉर्म फिलिंग ऑफ CET 2025 for the course mentioned below. Hence, considering the academic interest of the candidate, CET cell has decided to give extension for online registration and application form filling for the course as mentioned below. तर इथे आपण कोर्सेस पाहू शकता. याच्यामध्ये LLB 3 इयर CET 2025 हा कोर्स इथे आपल्याला दिसतोय आणि या कोर्समध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इथे डेटचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर ही डेट जी सुरू केली होती ती 27 डिसेंबर 2024 पासून रजिस्ट्रेशन सुरू झाले होते. 13 फेब्रुवारी पर्यंत इथे एक्सटेन्शन पहिलं दिलं होतं. आता इथे परत एक्सटेन्शन दिलंय. 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही या सीईटी साठी ऍप्लिकेशन करू शकता. आणि ते त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय की नो फर्दर एक्सटेन्शन विल बी गिवन आफ्टर 28 फेब्रुवारी 2025. कॅन्डिडेट शुड टेक अ नोट ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे या नोटिफिकेशन नुसार शेवटचं एक्सटेन्शन असणार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे अजून फर्दर एक्सटेन्शन सीईटी सेल देणार नाहीये. त्यामुळे जर विद्यार्थी मित्रांनो, जर आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा राहिला असेल तर लवकरात लवकर हा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. रजिस्ट्रेशन राहिलं असेल रजिस्ट्रेशन करून घ्या. जर तुमचं काही करेक्शन राहिलं असेल तर ते करेक्शन करण्यासाठी लवकरात लवकर तिकीट रेज करून तुमचं करेक्शन सुद्धा करून घ्या. सोबतच मित्रांनो, आता जर 28 फेब्रुवारी पर्यंत रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंड केलेली आहे, तर मला तरी पर्सनली अशी अपेक्षा आहे की सीईटी सेलने यापुढे एक्झामची जी डेट आहे, जी की आपली 20 आणि 21 मार्च आहे, ती पण पुढे एक्सटेंड करावी, जेणेकरून ज्या लोकांनी लेट रजिस्ट्रेशन केले आहेत अशा विद्यार्थ्यांना पण प्रिपरेशन करण्यासाठी अजून जास्त वेळ मिळावा. तर आपण पाहूयात, जर सीईटी सेलचं काही नवीन नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला नक्की ते नोटिफिकेशन विषयी कळवणारच आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मला बरेचसे मेसेज आले होते, बरेचसे कमेंट्स आले होते की सर, आम्ही सीईटी देतोय तर आम्हाला सीईटीच्या प्रिपरेशनसाठी कुठले बुक्स यूज करायला हवे त्याचं एक सजेशन द्या. तर मित्रांनो, आपण पाहूयात की LLB 3 इयर सीईटी साठी कुठले बुक आपण रेफर करायला हवेत. लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग आणि हा जो सब्जेक्ट आहे तो नवीन मार्किंग स्कीम नुसार आता 24 मार्कला आहेत. म्हणजे 24 मार्कचे क्वेश्चन्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगची प्रिपरेशन तर मित्रांनो लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगचं प्रिपरेशन करताना आपल्याला काही बुक्स महत्वाचे आहेत, जसं की द अल्टिमेट गाईड टू LLB एंट्रन्स एक्झामिनेशन, M.A. राशिद अँड निसा फसिल हे एक बुक चांगल्या पद्धतीचं आहे.
त्याच्यानंतर MHCET लॉ फॉर LLB 3 years and 5 years LLB, ॲडव्होकेट रेवती मोहिते आणि गजानन शेवाळकर यांचं सुद्धा एक बुक आहे, ते पण चांगल्या पद्धतीचं आहे. कंप्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, अभिषेक कृष्णगुप्ता या ऑथरचं बुक सुद्धा तुम्ही इथे रेफर करू शकता. पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. तर मित्रांनो, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा जो सब्जेक्ट आहे याच्यावरती तुम्हाला 32 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. 32 मार्क्सला सिलेबस तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. 32 प्रश्न तुम्हाला याच्यावरती सॉल्व्ह करावे लागतात. याच्यामध्ये मेनली इन्क्लुडेड गोष्टी आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. त्याच्यानंतर जनरल सायन्स पण तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर रिसेंट 1 year मधले जे करंट अफेअर्स आहेत ते पण तुम्हाला इथे विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक तर तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सचा स्टडी करण्यासाठी NCERTचे जे बुक्स असतात 10th पर्यंतचे ते बुक तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि हे बुक्स जे आहेत ते ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवरती फ्री अवेलेबल आहेत. तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन हे बुक्स डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, डेली न्यूजपेपर, तुम्ही तुमच्याकडे येणारा जो न्यूजपेपर असेल नॅशनल लेवलचा तो तुम्ही डेली वाचू शकता. जसं की द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, द टेलिग्राफ. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे करंट अफेअर्स जे आहेत ते कव्हर करता येतील. पुढे मग रीड एनी मंथली करंट अफेअर मॅगझिन, एक्झाम्पल फॉर आर्यन पब्लिकेशन. तर आर्यन पब्लिकेशनचं एक मंथली मॅगझिन असतं करंट अफेअर्सचं. त्याच्यामध्ये त्या महिन्यामध्ये झालेले जेवढे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स असतात ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही ल्युसेंट बुक हाऊसचं जनरल नॉलेज बुक पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करंट अफेअर प्रिपेअर करता येतील. सोबत तुम्हाला अजून एखादं जर उदाहरण सांगायचं झालं तर मनोरमा पब्लिकेशनचं एक बुक येतं, त्याच्यामध्येही तुम्ही करंट अफेअर्स रेफर करू शकता. तर बेसिकली सांगायचं झालं तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्ससाठी तुम्हाला बुक कुठलंही घ्या तुम्ही, ठीक आहे, यापैकी घ्या किंवा मग दुसरं कुठलं रेफर करा. मेक शुअर करा की त्या बुकमध्ये तुमचा सर्व काही सिलेबस मेन्शन केलेला असेल. म्हणजे हे फक्त जनरल नॉलेजच्या बाबतीतच नाही, लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगच्या बाबतीत पण मी तेच म्हणतोय. जर त्या बुकमध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस असेल, कारण काही बुक जे असतात ना ते इंडिव्हिज्युअल एका सब्जेक्टसाठी येतात, काही बुक्स हे कंबाईन येतात. 3 year लॉ सीईटीचा कम्प्लीट सिलेबस त्याच्यामध्ये असतो. आता आमच्या क्लासचे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी मला विचारलं होतं, सर की आमच्याकडे जे कंबाईन सीईटीचे बुक आहे त्याच्यामध्ये लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगचे 4-5 टॉपिक आहेत, जनरल नॉलेज करंट अफेअर्सचे 5-6 टॉपिक आहेत आणि लीगल ॲप्टिट्यूड लीगल रिझनिंगचे 2-4 टॉपिक आहेत. आणि असे निवडक टॉपिक फक्त त्या बुक्समध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्याविषयी थोडीशी थेअरी आणि काही MCQ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा इश्यू जो आहे, हा प्रॉब्लेम कंबाईन सीईटीच्या बुकमध्ये येतो. त्यामुळे कधीही बुक घेताना बुक चेक करून घ्या, त्याच्यामध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस इन्क्लुडेड आहे का. कारण मी जे सांगतोय ते एका सब्जेक्टसाठी एक सेपरेट बुक सांगतोय आणि तुम्हाला जर कंबाईन बुक घ्यायचं असेल तर त्या कंबाईन बुकमध्ये तुमचा सगळ्या सब्जेक्टचा सगळा सिलेबस जर असेल तरच ते बुक घेण्यामध्ये अर्थ आहे. अदरवाईज तुम्ही 50% सिलेबसचा स्टडी करून एक्झामला अपिअर होण्यामध्ये काही पॉईंट नाही. पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग. याच्यामध्ये वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बाय मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा. हे बुक पण चांगलं आहे. याच्यामधून तुम्ही लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगचा स्टडी करू शकता. अ न्यू अप्रोच टू रिझनिंग व्हर्बल, नॉन व्हर्बल अँड अनालिटिकल, बी एस सिज्युअली, इंदू सिज्युअली. आता हे जे बुक आहे ना, हे कम्प्लीट बुक आहे. याच्यामध्ये लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगचा प्रत्येक टॉपिक तुम्हाला सापडेल. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अग्रवाल यांचंही हे बुक चांगलं आहे. याच्यामध्ये पण बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. या सब्जेक्टसाठी तुम्हाला ट्रिक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सब्जेक्टसाठी मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे अजून वेळ आहे, महिना आहे आपल्याकडं. जर तुम्ही MCQची चांगली प्रॅक्टिस केली तर लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे तसं पाहायला गेलं तर. आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही असं लक्षात ठेवायची, थेअरी जास्त लक्षात ठेवण्याची गरज नसते. थोड्याशा ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आणि तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर इंग्लिश विषयासाठी वेगवेगळे पुस्तकं आहेत. वर्ड पॉवर मेड इझी, रेनन मार्टिन. इंग्लिश व्होकॅब्युलरी इन यूज, फेलिसिटी ओडेल. हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन अँड ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल. हे बुक तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये थेअरी MCQ, RS अग्रवालमध्ये तुम्हाला MCQ भेटतील, बाकी याच्यामध्ये तुम्हाला थेअरी चांगली भेटेल. ठीक आहे. तर तुम्ही हे बुक पण रेफर करू शकता. याच्यामध्येही चांगल्या प्रकारे इंग्लिश थेअरी मेन्शन केलेली आहे.
ठीक आहे मित्रांनो, इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्याला एक्झाम मध्ये 40 मार्क्सचं वेटेज आहे. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगला 24 मार्क्सचं वेटेज आहे. हा मोस्ट वेटेज असणारा सब्जेक्ट आहे इंग्लिश. त्याच्यामुळे हा पण महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. जर तुमचं टार्गेट गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा टॉपचं कॉलेज असेल तर तुम्हाला या सगळ्याही सब्जेक्टचा प्रॉपर स्टडी करणं महत्त्वाचं आहे. मॉक टेस्ट देणं महत्त्वाचं आहे. ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही मॉक टेस्ट पण प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यातून तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते व्यवस्थित करू शकता. आणि आमचे जे मॉक टेस्ट आहेत त्या कोर्स फी मध्ये इन्क्लुडेड आहे, त्याला एक्स्ट्रा चार्ज वगैरे नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या बुक्सला रेफर करून तुमचा स्टडी व्यवस्थित प्लॅन करा. 1 महिना आहे आपल्याकडे अजून, आणि 1 महिना म्हणजे खूप सारा वेळ असतो. या पूर्ण महिन्यामध्ये आम्ही आमच्या बॅचमध्ये तुमचा सिलेबस पण कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला जे रिक्वायर्ड स्टडी मटेरियल आहे ते सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला आमच्या कोर्समध्ये सुद्धा एका ठिकाणी एकाच वेळेस मिळणार आहे, ते पण आमच्या ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये. सोबतच मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये मी कॉलेजेसच्या लिस्ट तुम्हाला पोस्ट केलेल्या आहेत. तिथे तुम्ही तुमच्या एरियामधले कॉलेजेस सर्च करू शकता. तुम्हाला तिथे ॲडमिशन 2025 नावाचा एक फोल्डर दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कॉलेजच्या लिस्ट आणि कट ऑफ तिथे ऍड करत आहे. तर प्लीज चेकआउट करा, तिथे तुम्हाला ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या एक्झामच्या डेटच्या एक्सटेन्शन विषयी. डेट एक्सटेंड झाली आहे. तुमचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते कंप्लीट करून घ्या, सबमिट करून घ्या. त्यानंतर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा. आणि आमची जी बॅच सुरू झालेली आहे ती जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.